मेळावा होतो, इकडे आपण विरोध म्हणला हा शक्तीपीठ मेळावा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही असं म्हटलेलं आहे, तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात मेळावा होतो. हे बघा, मी विरोध व्यक्तिगत माझा विरोध नाही. लोकसभेच्या वेळेला ज्या ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथं तिथं मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती. शेतकऱ्याचा फार मोठा विरोध होता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला 2-3 ठिकाणी अडवण्यात आलेलं होतं. त्यामुळे शेतकरी जर तयार झाले असतील, त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा शेवटी ही लोकशाही आहे, कुणाला रस्ता हवा कुणाला नको, याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचा रस्ता हवा का नको. आता राजकारण्यांना काही विषयच नाही. आम्ही त्यावेळेला लोकांच्या इच्छेखातर रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला. आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल, चांगला मोबदला मिळणार असेल तर म्हणत असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं आता काय करावं. त्याप्रमाणे लोकांना इच्छेला आम्ही मान आणि सन्मान देणारी माणसं. तर 12 तारखेला याच विषयामध्ये विरोधकांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील आता या सगळ्या मोर्चाला पाठिंबा दिला. आता आहे बघा, विरोध हा पहिला होता. आता काही दिवसापासून याला समर्थनात काही शेतकरी पुढे आलेले आहेत. त्या लोकशाहीमध्ये कुणाला पाहिजे कुणाला नाही हा भाग आता चालू नेल सरकार शासन निर्णय घेईल. परंतु लोकांची इच्छा शेवटी हाच लोकप्रतिनिधीचं काम करण्याचं हे आहे ना. वाशिमचं पालकमंत्रीपद मिळालं तेव्हा नाही, मी त्यावेळेला असं म्हणालो होतो की 750 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्हा आहे, तिथं त्या लोकांना न्याय देणं मला शक्य नाही. आमचे नेते अजितदादा पवारांना मी त्याच वेळा सांगितलेलं होतं आणि त्यानंतर मी वाशिमला आजपर्यंत गेलेलो नाही. आता मार्च महिना आहे, तर मी अजितदादांना परवा पुन्हा विनंती केली, या मार्च महिन्याचं विकास निधी आपल्याला हे करायचं होतं, लवकरात लवकर दुसरी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्यावेळेला सुद्धा मी झेंडावंदनला गेलो. मला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याचा सन्मान करायचा होता. मला विनाकारण माझ्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना असं करणं आणि असं पत्रिकेमध्ये छापून येणं ही गोष्ट मला त्याला बरी वाटली नव्हती, म्हणून मी काही जाहीर केलं नव्हतं. पण माझ्या भावना मी योग्य स्तरी पोहोचवलेल्या आहेत. मला वाटते दुसरी काहीतरी जबाबदारी ती देते. वाशिमचं जिल्ह्याकडे मागणी असं केलेली आहे, जी जबाबदारी देते ती स्वीकारायची, परंतु ती आपल्या त्या मर्यादित असावी. कारण वय वर्ष माझं बघता ते जरा मला टक्क्यात असावं. एकाही लाडक्या बहिणीचं अनुदान आहे ते बंद करू नका आणि बजेटमध्ये यामध्ये घोटाळा होणार नाही याची काळजी घ्या, असा एक सल्ला जयंत पाटलांनी दिलेला. जयंत पाटील साहेबांचं भाषण मी ऐकलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही लाडक्या बहिणींचे जे जाहीर केली योजना, त्यामध्ये 2.5 लाख उत्पन्नाची मर्यादा आपण घातलेली होती. त्यामध्ये पिवळं कार्ड आणि पिशवी कार्डातून महिलांना आपण वगळलेलं होतं. परंतु आम्ही त्यावेळी म्हणालो होतो, एखादी श्रीमंत घरातली बाई, विशेषतः आता त्या काय अर्ज करणार नाहीत, परंतु अंबानी अडाणी अशासारख्या कुटुंबाच्या महिलांनी जर अर्ज केला इन्कम टॅक्स, तर त्या किंवा डबल घेणाऱ्या, म्हणजे संजय गांधीमध्ये बी घेत आहेत आणि इकडेही घेत आहेत, त्या आपापच फिल्टर लावल्यानंतर ऑनलाईनमध्ये ते बंद होणार आहे. म्हणजे ही योजना सुरू राहणार आहे. योग्य वेळेला 21 रुपये महिन्याला आम्ही करणार आहोत. आणि या लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेवर बसवलेलं आहे. याच लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युतीचं शासन आणण्याच्या राहणार नाही. तर धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा केला असं आज महिला दिनाबद्दल बोलू आपण. पण सुरेश दसांनी ईडीकडे तक्रार केली आता या सगळ्या अडचणीत वाढ होते. ठीक आहे, ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बोलावून काय करतील, मार्ग काढतील. आपापच्या युतीमध्ये असं असणं बरोबर नाही, योग्य नाही. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपला देश कसा समर्थ होईल त्यावर चर्चा करूया. ज्यांचं राहिलेलं आहे ते टेक्निकल कारणामुळे राहिलेलं आहे. मी परवाच अजितदादा पवारांचे बोललो, पुण्याचे KYC पूर्ण नाही, बँक नंबर चुकी दिले होते, ते परत दुरुस्त करून त्याला अनुदान दिलं जाईल.